जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 8 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे साधारण 15 ते 20 हजार क्रेटची झाली. साधारण थोडंफार कमी जास्त असू शकते, परंतु किमान 12 ते 15 हजाराच्या आसपास क्रेटची आवक निश्चित झालेली आहे. बाजारभाव वाढणं शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे, परंतु सध्या बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे. बाजारात 250, 300, 350 रुपये बाजारामध्ये शेतकऱ्यांना सध्याचा बाजारभाव परवडत नाही. दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असतात आणि योग्य बाजारभाव न मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र नाराज आहे. दादा नमस्कार. 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 कुठून आले? आष्टी पाठवता. आष्टी? हो. किती किलोमीटर आहे? आम्हाला इथून आष्टी इथून नगर आम्हाला 200 किलोमीटर पडते. किती वाजता निघता? आम्ही रात्री निघलो होतो 9 वाजता. 9 वाजता? काय भाव गेले आज? आज एक नंबरचे आपल्याला गेले 310 रुपये आणि बाकी सरासरी 400 पर्यंत. कुठली व्हरायटी होती? आपला अथर्व. हो. बरं बरं बरं. काय मार्केटला काही सूचना वगैरे? काय नाही, व्यवस्थित आहे मार्केटचं काम, पण थोडे भाव डाऊन आहेत त्याच्यामुळे शेतकरी काय नाशिवंत माल आहे, पुढे पण सेल झाला पाहिजे ना. जरा सध्या शेतकऱ्याचा खर्चच निघणार सर. काय नवीन लागवड वगैरे? लागवड आहे. किती लागवड आहे नवीन? 1 एकर. 1 एकर आहे. हो. बरं बरं. आर्यमान. नवीन कुठले? आर्यमानच हो, आहे? आर्यमान. चला काळजी घ्या, सावकाश वाहन चालवा. नमस्कार. आज 8 तारीख आहे. टोमॅटो काय भाव खरेदी केली? टोमॅटो चांगले माल होते 4, 4.5, 350 ते 450 पर्यंत. व्हरायटी? विरान गेले 500 पर्यंत चांगले भाजीवाले. अथर्व 3, 3.5, 4. आणि साऊ? शाहू बी 4, 4.5, 5 रुपये चांगले भाजी. आता वेळ बदललेली आहे. प्रत्यक्षात खरेदी किती वाजता चालू होते? आता 11 तारखेपासून 8:30चं टायमिंग उन्हामुळे अर्धा तास लवकर केले. पहिलं 9चं होतं, आता उन्हामुळे जरा अर्धा तास लवकर केले. आज काय किती वाजता चालू? सकाळीच? आज जरा शेतकऱ्यांना आता माहीत नाही, 1 तारखेपासून म्हणजे 11 तारखेपासून चालू होईल, त्यामुळं आज 7:30, 7:30 चालू आहे. शेतकऱ्यांना काय सूचना? काय नाही, आता निवांत सोमवारपासून 8:30ला मार्केट आपलं व्यवस्थित चालेल. कैलास शेठ नमस्कार. आज 8 मे 2026 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोचे बाजार भाव साहेब आज 300 ते 450 पर्यंत गेले. 500 पर्यंत एका लोकल. गावठी टोमॅटो? गावठी टोमॅटो 300 ते 500 गेले. 300 ते 500. आणि संकरित? संकल्प 300, 350, 400, 450. संकरितचे बाजार डाऊन काय झाले? डाऊन नाही झाले. मग आता गावठी टोमॅटो 500 रुपये घेतले 500, पण रेग्युलर माल 3, 350, 400. मग विरांगला काय भाव मिळाला? 400, 450, 500. आता आपण शेतकऱ्यांचं तुमचं म्हणणं लोकांपर्यंत मांडत असतो, तुम्ही असं का म्हणता रोज रोज आमचं म्हणणं घेऊ नका? नाही असं काही नाही, पण रोज एकाची वाईट घेतलं आम्ही सगळ्यांच्या घेत असतो. काय शेतकऱ्यांना काय सूचना? शेतकऱ्यांना काही सूचना नाही. ऊन आहे, उन्हाची थोडी काळजी घ्यावं, मालाची काळजी घ्या, स्वतःची पण काळजी घ्यावं. आता मार्केट कमिटीने वेळ बदललेला आहे. सोमवारपासून म्हणजे 11 तारखेपासून 8:30 पासून तर 3 वाजेपर्यंत. काय व्यापारी म्हणून व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. असं 8, 8:30चा टायमिंग व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. 8, 8:30चा आहे. हो. सध्या कुठल्या व्हरायटी विक्रीला येतात? सध्या आता येते, विरान येते आणि साऊ येते. अच्छा, चला ठीक आहे, धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे एक 12 ते 15 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव गावठी टोमॅटोला मॉलला 500 रुपयांनी विक्री झाली असं व्यापारी सांगतात. सरासरी बाजारभाव 200, 250, पावणे 300, 300, 350 रुपयापर्यंतचा आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे प्रामुख्याने विरांग, अथर्व, अर्थात विरांगलाच बाजार थोडेसे कडक आहे. एक 400, 450 पर्यंत देखील खरेदी झाल्याचं व्यापारी बांधव सांगतात. शेतकरी बांधवांनो, मालाची व्यवस्थित निवड करा, जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी तुमच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही. काळजी घ्या, सतर्क राहा, मालाची निवड व्यवस्थित करा. उन्हाळा अतिशय कडक आहे, स्वतःची काळजी घ्या अशीच अपेक्षा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 15 हजार क्रेटपर्यंत झाली असं व्यापारी बांधव सांगतात. बाजारभाव गावठी टोमॅटोला 500 रुपयापर्यंत मिळाले, अर्थात ते मॉलचे. सरासरी बाजारभाव आहे 200, 250, पावणे 300, फार फार तर 350 रुपये. आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे आर्यमान आहे, मेघदूत आहे, अथर्व आहे, ह्या व्हरायटीत थोडेसे बाजारभाव कडक आहे. प्रामुख्याने विरांगला बाजारभाव थोडेसे बरे आहेत.
400 ते 450 रुपयेपर्यंतचे बाजारभाव आहेत. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा, प्रतवारी चांगली करून घेऊन या, म्हणजे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी तुमच्यामध्ये खळखळ होणार नाही. टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे. 11 मे 2026 पासून टोमॅटो 8:30 वाजता या नारायणगावचा लिलाव सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांनो, लवकर येण्याची घाई करू नका. मार्केटची वेळ बदलण्याचा हेतू हाच आहे की शक्यतो ताजा माल येईल, पूर्वीसारखी सवय लागेल, हळूहळू दिवसभर टोमॅटोचं मार्केट सुरू होऊ शकतं. याबाबतची दक्षता मार्केट कमिटी निश्चित घेईल. महागाई खूप आहे, टोमॅटोचा सध्याचा होणारा खर्च यामधून कवर होत नाही, परंतु शेवटी आवक जर वाढली तर बाजारभाव कमी होणं साहजिक आहे, आणि बाजार कमी झाले तर शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलं जातं. पुन्हा एकदा व्यापारी बांधवांना विनंती, टोमॅटोचं सॉर्टिंग करून आणा, का जेणेकरून शेतकरी आणि तुमच्यामध्ये मी होणार नाही. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, आपण टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे, हे व्यापारी शेतकरी यांना दोघांनाही समाधानकारक आहे. आता बघूया प्रत्यक्षात सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची काही अडचण होते का. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. शेठ नमस्कार. आज 8 तारीख आहे, टोमॅटोला काय बाजारभाव? 1 मिनटं फोन चालू आहे. हॅलो, बरं ठीक आहे, चालेल. हो 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 चालेल हो चालेल. आज 8 मे 2026 हां. टोमॅटो काय भाव विक्री झाली? टोमॅटो चांगले गेले 400 ते 500 रुपयापर्यंत गेले. आणि गावठी गावठी 350 450च्या रेंजमध्ये गेले. साधारण आवक किती झाली असेल? आवक तरी 30-35 हजार क्रेट. 30-35 हजार? 30 हा 25-30 हजार आहे. बरं बरं. लोडिंग आता चालू आहे. मार्केटची वेळ बदलण्याचं नियोजन सुरू आहे. हो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या सोयीचं हा सोयीच आहे, काय प्रॉब्लेम नाही वेळ बदललीच पाहिजे. हा माल दिवसभर येत राहतील आणि फ्रेश माल येईल. फ्रेश माल. हा व्यापाऱ्यांना 8:30ला फ्रेश माल कसा काय येणार? पण नाही काही दुपारी पण येतील ना, म्हणजे दुपारी? टायमिंग वाढवलंय ना. 3 वाजेपर्यंत? हो 3 म्हणजे वाजे 3 वाजेपर्यंत खरेदी करणारच. खरेदी करा. दादा नमस्कार. तुम्ही कुठून आले? हा एक शिरोली बुद्रुक, खुर्द, म्हणजे मोऱ्यांची शिरोली, बबनराव थोरातांचं गाव. काय टोमॅटो आज काय भाव सेल झाले? 400 पर्यंत आहे. तर मार्केटचं वेळ बदलणार आहे 11 तारखेपासून. बरं वाटतं जरा थोडं टाईम असं बरं वाटलं, म्हणजे योग्य निर्णय आहे. चला धन्यवाद. दोंडीवा शेठ नमस्कार. आज 8 मे 2026 टोमॅटो काय भाव खरेदी केली? बाजार आज गेले 300 ते 500 550 पर्यंत. 550 पर्यंत. गावठी? गावठी 550 गेला. गावठी 550. संकरित? 300 ते 450. आता मार्केटची वेळ बदलणार आहे 11 तारखेपासून. काय सूचना, योग्य अयोग्य? मार्केटची वेळ सर्वांमध्ये बदलली आहे. मान्य उपसभापती काळे साहेब आले होते, माउंटेशन खंडागड होते, सचिव मोरे साहेब पण होते, सर्व व्यापारी सर्वांच्या मताने शेतकऱ्यांच्या बातमीनुसार टायमिंगची वेळ 8:30 केली आहे 11 तारखेला. वेळ सोयीची आहे? वेळ शेतकऱ्यांना सोयीची आहे, व्यापाऱ्यांना सोयीची आहे. शेठ नमस्कार. आज आहे 8 मे 2026 टोमॅटो काय भाव सेल खरेदी केली? टोमॅटो आज आम्ही 300 रुपयापासून 500 रुपये खरेदी केली. 500 रुपयापर्यंत. गावठी? गावठी 450 रुपये एक वक्कल घेतले. आणि 450. विरांग? विरांग 400 ते 500. 400 ते 500. आवक साधारण आवक रोजच्या इतकीच. म्हणजे 20, 25, 15, 20 हजाराच्या 22 आसपास. 22 आता हजार. मार्केटची वेळ बदलणार आहे 8:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. काय व्यापारी म्हणून वेळ बदलणं योग्य अयोग्य? कसं आहे साहेब, आता हे विरांग चालू आहे आता, त्या हिशोबाने त्याला कधी टायमिंग ठेवलं तर काही अडचण नाही येणार आहे. आता या हायब्रिडच्या ज्या व्हरायटी आहेत 62, 42, 78, 2174, 575, ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या जितक्या ताज्या येतील तितक्या त्या सोयीस्कर राहतील. ते एक दिवस बॅलन्स करून आल्या का इथं ते त्यातला लाल माल जो आहे तो थोडासा मऊ लागतो, त्याचे बाजार कमी होतात, मग ते शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. ते जर ताजे आले माल तर ते कडक राहतील, कडक दिसतील, व्यापाऱ्याच्या हाताला कडक लागतील, तर त्याचे 20-25 रुपये बाजार वाढतील. आता दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. एखादा शेतकरी 2:30 वाजता आला, त्याचा माल खरेदी करणार? आम्ही तर खरेदी करणार, तोपर्यंत तुम्ही पण थांबून राहणार? आम्ही खरेदी करणार, पण आम्हाला ते माल तिथं भेटले पाहिजे ना. जर वेळ 3चा करून जर सगळे शेतकरी जर 10लाच येऊन उभे राहिले तर आम्ही तरी काय करणार? 10ला तर ठीक आहे, 8:30च्या आज नंतर आम्ही ते- समजा आता सोमवारी आता मार्केट चालू झाल्यानंतर आम्ही बघणार आहे आता 1-2 दिवस किती वाजेपर्यंत माल येत आहेत, किती माल येत आहेत, कसे येत आहेत. 8:30च्या शेतकरी जर विक्री करायला आले, थोडंसं 2-3 दिवस थोडंसं असं तसं नाही पण त्याच्या वातावरण अगोदर राहील तुम्ही आता. माल खरेदी करणार का मग? हो आम्ही खरेदी करणार.
काय ठरलं असेल ना पॉलिसी टायमिंगला आम्ही माल घेणारच आहे ना. टायमिंगच्या अगोदर. जो माल ज्या टायमिंगला येईल त्या टायमिंग पर्यंत आम्ही माल घेणार. त्याच्या अगोदर जर माल आला तर मग तुम्ही खरेदी करणार का? आता 2 दिवस आम्ही प्रयत्न करणार आहे दुपार संध्याकाळपर्यंत माल घेण्याचा, 3-4 वाजेपर्यंत माल घेण्याचा. पण आता माल नाही दुपार नंतरचं जाऊ द्या, पण 8:30च्या आता अगोदर जर दूरवरचे शेतकरी आले 8:30च्या मत अगोदर खरेदी होणार नाही. शेतकऱ्यांना काय आव्हान? शेतकऱ्यांना माझं तर म्हणणं आहे की 8-8:30ला सगळ्यांनी येऊन उभं राहण्यापेक्षा जसं पहिलं येत होते तुम्ही काही गाड्या म्हणजे विभागून, तर आल्यानंतर व्यापाऱ्याला जर माल दिवसभर तिथं भेटत राहिलं तर व्यापारी तिथं दिवसभर माल घ्यायला उभा राहील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.